नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्पवेध अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10वी बोर्डाच्या विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारचे असते याचा अभ्यास करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण भाग 1 पाहिलेला आहे. आज आपण भाग 2 हा अभ्यासणार आहोत. मागच्या काही दिवसापासून आपण या प्रश्नपत्रिकांची सिरीज पाहत आलेलो आहोत. अगोदर आपण मराठी पाहिली, नंतर इंग्लिश पाहिली, नंतर हिंदी, तर गणित 1, गणित 2, सायन्स 1. आता आपण सायन्स पार्ट 2 म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 अभ्यासणार आहोत. मित्रांनो, ही सीरीज घेण्याचं एकच कारण होतं. ते म्हणजे असं, की आपल्याला माहिती पाहिजे, की प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असते. यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, जेणेकरून आपल्याला अभ्यास करायला सोपं जाईल. त्याप्रकारे आपल्याला अभ्यास करता येईल, आपल्याला नियोजन करता येईल. म्हणून मी ही सीरीज मित्रांनो. मी असं म्हणू शकतो, की जर आपल्याला आपल्या शत्रूबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत असल्या, तर आपल्याला त्यावर चढाई करणं, त्यावर विजय मिळवणं सोपं जात असतं. जसं की इतिहासातल्या 2-3 गोष्टी लक्षात घ्या, की महाभारतामध्ये पांडव आणि कौरव यांच्यात युद्ध होतं, बरोबर? मग कौरवांकडून एवढे महान राजे होते, पराक्रमी म्हणा, महान म्हणा, त्यांचा कोणीही पराभूत करू शकत नव्हता. करून त्यांच्यामध्ये काहीतरी वीकपणा होता किंवा एखादी गोष्ट त्यांना अतिप्रिय होती किंवा काही गोष्टींवर ते हत्यार उचलू शकत नव्हते. म्हणून त्यांचा पराभव झाला. जसं की भीष्म पितामह यांची एक अट होती, की ते स्त्रीवर हत्यार उचलायचे नाही. म्हणून खंडी या नावाच्या स्त्रीला पुढे करून त्यांचा पराभव करण्यात आला. कोणाचा? तर भीष्म पितामहाचा. म्हणून मित्रांनो, आपल्या शत्रूबद्दल पांडवांना आपल्या शत्रूबद्दल माहिती होतं. त्यांचा पराभव कशाप्रकारे करावा? तसंच आपल्याला माहिती पाहिजे, की आपल्या शत्रूबद्दल म्हणजे काय आपला शत्रू? तर आपली क्वेशन पेपर. आपल्याला त्यावर विजय मिळवायचा आहे. आपल्याला त्यामध्ये जास्त मार्क मिळवायचे आहेत. म्हणून आपल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप माहिती पाहिजे. यामध्ये प्रश्न येतात, कोणती प्रश्न येतात, कोणता प्रश्न किती मार्काला असतो, हे माहिती पाहिजे मित्रांनो. कारण अभ्यास करायलाही सोपं जातो आणि मार्क मिळवायलाही सोपा जातात. लक्षात ठेवा. मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आज काय पाहणार आहोत आपण? भाग 2. त्यामध्ये काय येतंय? त्यामध्ये येतं बायोलॉजी, जीवशास्त्र. तसंच यामध्ये पर्यावरण देखील येतं. त्याला इंग्लिशमध्ये एन्व्हायर्नमेंट म्हणतात. नंतर आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर अँड मॅनेजमेंट. तसं यामध्ये मायक्रोबायोलॉजी हा घटक देखील येतो. मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्र आणि जेनेटिक्स हा घटक देखील यामध्ये येतो. अनुवंशिकता लक्षात असू द्या. मग हे चॅप्टर भाग 2 मध्ये घेण्यात आलेले आहेत आणि त्या विषयाचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. त्यामध्ये आपण सर्व घटक व्यवस्थित अभ्यासू, जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका असते कशी, त्यामध्ये उत्तरं कशी लिहायची आहे, किती लिहायची आहेत हे समजेल. चला मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे पहिला प्रश्न आपला असतो, पेपर कोणत्या तारखेला आहे? मग हा पेपर कोणता आहे? विज्ञान तंत्रज्ञान भाग 2. त्याचा पेपर कोणत्या तारखेला आहे? तर लक्षात असू द्या मित्रांनो. हा पेपर आहे 13 मार्चला. कोणत्या तारखेला आहे? 13 मार्च 2026. ही तारीख आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहावी लागते. लक्षात घ्या. मग त्या दिवशी तुम्ही किती वाजता पोहोचणार आहात? 10:30 च्या अगोदर. लक्षात घ्या मित्रांनो. तेव्हा 10:30 वाजेच्या अगोदर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये पोहोचणार आहात. लेट होणार आहात का? तर नाही. लवकर निघा आणि एक्झाम हॉलमध्ये लवकर पोहोचा मित्रांनो. लक्षात ठेवा. नंतर नेहमीप्रमाणे दुसरा प्रश्न असतो, की आपण जो पेपर देणार आहोत त्या दिवशी 13 मार्चला तो किती मार्काचा आहे? आपल्याला माहिती पाहिजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 हा असतो 40 मार्काला. किती मार्काला असतो? 40 मार्काला. लक्षात घ्या. भाग 1 40 मार्काला असतो. भाग 2 40 मार्काला असतो. टोटल किती मार्क झाले? 80 आणि 20 मार्क कोणाकडून मिळतात आपल्याला? शाळेकडून. लक्षात ठेवा. असं टोटल 100 मार्काचा हा पेपर होतो. जेव्हा रिझल्ट येतो मार्कशीटमध्ये तुम्हाला सायन्स या सेक्शन समोर 100 पैकी मार्क असतात. लक्षात घ्या. मग यामध्ये भाग 1 किती मार्काला? 40. भाग 2 किती मार्काला? 40 आणि 20 मार्क शाळेकडून. लक्षात असू द्या. हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. आता नेहमीप्रमाणे आपल्या मनात असणारे प्रश्न जे आपण विचारू शकणार नाही किंवा विचारत नसतो, ते प्रश्न. पहिला प्रश्न आहे, तर विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2
हा विषय सोपा आहे भाग 1 पेक्षा. हो, हा विषय थोडा इंटरेस्टिंग आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील आहे, म्हणून हा विषय आपल्याला सोपा जातो. मग सोपा जातो तर काय? अभ्यास करा, मार्क मिळवा, प्रश्नपत्रिका पहा, जास्तीत जास्त सराव करा, रिव्हिजन करा. ओके. एवढी गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. असा प्रश्न असतो, माझे हँडरायटिंग खराब आहे. मग मला कमी मार्क पडतील का? मित्रांनो, मार्क कमी पडू शकतात. कारण हा रायटिंग पेपर आहे. मग कधी-कधी मार्क हे आपल्या लिखाणावर पण असतात. तर लिखाण थोडं खराब असेल, तर चेकिंग करणाऱ्याला तुमचे अक्षर समजणार नाही. तुम्ही अभ्यास करून देखील फायदा होणार नाही. लिहिताना देखील व्यवस्थित सुटसुटीत लिहा मित्रांनो, लक्षात ठेवा. हँडरायटिंग चांगल्या पद्धतीने येईल याची देखील काळजी घ्या. अभ्यासाबरोबर मार्क मिळण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे हँडरायटिंग लक्षात ठेवा. लिखाण. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. दुसरा आहे, डायग्राम काढणे कठीण जाते सर किंवा आहे. हो, साहजिकच आहे. हा पेपर कसला आहे? विज्ञान तंत्रज्ञान भाग 2 चा आहे. त्यामध्ये निरनिराळ्या अशा आकृत्या असतात, ज्या कठीण जात असतात. साहजिकच कठीण आहे, म्हणून जाऊ शकतात. मग त्यासाठी काय करावं लागेल? जास्त वेळेस प्रॅक्टिस करावी लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा. एक आकृती वेळेस काढा. म्हणजे कसं होईल? सोपं जाईल तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये काढताना. लक्षात ठेवा. चौथा प्रश्न आहे, किती प्रश्न सोडवावेत? हे आता आपण पुढे अभ्यास करताना पाहणार आहोत. 5वा प्रश्न, क वेळ कमी पडेल का? नेहमीप्रमाणे एक प्रश्न आपल्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेत असतो, की वेळ कमी पडेल का? हो सर, वेळ कमी पडू शकतो. का? कारण जर आपल्याला प्रश्नपत्रिका माहिती नसेल आणि एका प्रश्नामध्ये किंवा दुसऱ्या प्रश्नामध्ये किंवा तिसऱ्या प्रश्नामध्ये सॉल्व्ह करावेत, हे माहिती नसेल, तर आपण सर्वच प्रश्न सॉल्व्ह करू. त्यामुळे आपल्याला शेवटच्या प्रश्नापर्यंत जाण्यासाठी काय वेळ कमी पडू शकतो. कारण त्या पेपरला आहेत फक्त 2 तास आणि 2 तासामध्ये आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तर द्यायची आहे. सर्व म्हणजे किती? जेवढी सांगितली आहे तेवढी लक्षात घ्या. आणि शेवटचा प्रश्न आहे, तर पुढे याचा काय उपयोग होईल? हा जो विषय आपण अभ्यासणार आहोत, भाग 2 विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 याचा काय पुढे उपयोग होतो? तर लक्षात ठेवा, की आपण शिकणार आहोत. त्यामध्ये आपण अनुवंशिकता व उत्क्रांती, त्यानंतर प्रजनन हे चॅप्टर देखील यामध्ये शिकतो आपण. पोषण चॅप्टर देखील यामध्ये शिकतो. प्राण्यांचे वर्गीकरण हे चॅप्टर देखील यामध्ये शिकत असतो. नंतर डिझास्टर अँड मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण हा घटक देखील यामध्ये शिकत असतो. मग जेव्हा आपण 11वी मध्ये जातो, कुठे जातो सर? 11वी मध्ये जेव्हा आपण 11वी मध्ये जाऊ, तेव्हा भाग 2 याचा उपयोग आपल्याला बायोलॉजी घेत असताना होईल. म्हणजे जीवशास्त्र हा स्पेशल सब्जेक्ट त्यामध्ये असतो. तेव्हा 11वी मध्ये लक्षात ठेवा. भाग 1 मध्ये 2 सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले होते. फिजिक्स अँड केमिस्ट्री हे भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र बरोबर. मग जेव्हा आपण 11वी मध्ये जातो, तेव्हा बायोलॉजी हा विषय असतो. नंतर फिजिक्स हा विषय असतो. जर आपण सायन्स घेतले तर, काय घेतलं तर सायन्स, फिजिक्स हा विषय असतो. त्यानंतर केमिस्ट्री हा विषय असतो आणि अजून एक विषय तो म्हणजे मॅथेमॅटिक्स. असे आपले 4 विषय असतात. जर आपण 11वीला सायन्स घेतलं तर लक्षात घ्या. मग त्या ठिकाणी आपल्याला परत 10वी मध्ये जे सायन्सचा अभ्यास केलेला असतो, त्या ठिकाणी बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री या विषयांमध्ये 10वीचा परत आपल्याला अभ्यास करावा लागतो. मग 11वीचा अभ्यास करत असताना आपल्याला परत 10वीच्या बेसिक पाया त्या ठिकाणी पाहावा लागणार आहे. फक्त फरक एवढा, आपण अभ्यास करत असताना 10वी मध्ये मराठीमध्ये पाहणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला मध्ये अभ्यास करायचा आहे लक्षात ठेवा. जास्त बदल नसतो. फक्त भाषा बदललेली असते. अगोदर आपण मराठीमध्ये अभ्यासतो आणि नंतर आपण इंग्लिशमध्ये अभ्यासतो. एवढं लक्षात असू द्या. एवढं तुम्हाला समज. काय उपयोग होतो मग? 11वी मध्ये तुम्हाला बायोलॉजी हा घटक अभ्यासताना भाग 2 याचा उपयोग होणार आहे. लक्षात घ्या. ही काय आपली उत्तरपत्रिका. बरोबर? मग उत्तरपत्रिका भेटल्यावर तुम्ही अगोदर काय करणार? तुमचं नंबर, रोल नंबर टाकणार. त्यानंतर तो रोल नंबर अक्षरात लिहिणार, साइन करणार. नंतर सेंटर क्रमांक लिहिणार.
त्यानंतर पेपर कसला आहे ते लिहावं लागेल. नंतर तारीख, कोणत्या तारखेला पेपर आहे. नंतर उत्तर लेखनाची भाषा काय असणार आहे तुमची मराठी. त्यानंतर आहे सप्लिमेंट जर अटॅच केली तर काय लावणार? सप्लिमेंट अटॅच केली तर 1 + 1 बरोबर किती होतील मग 2. अटॅच केली तर, लावली तर लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपल्याला ही उत्तरपत्रिका भरावी लागणार आहे. आणि शेवटी काय लावावं लागणार इथं? बारकोड लक्षात असू द्या. एवढं तुम्हाला समजलेलं असेल. आता आपलं भाग 2 हा पेपर कशा प्रकारचा असतो? मित्रांनो, जो आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा भाग 2 चा पेपर देणार आहोत, त्यामध्ये एकूण 4 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात? 4 लक्षात असू द्या. मग यामध्ये आपल्याला 4 प्रश्नामध्ये या 4 प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न पहिला हा असतो 10 मार्काला. पहिला प्रश्न किती मार्काला? 10 मार्काला. दुसरा प्रश्न हा देखील असतो 10 मार्काला लक्षात असू द्या. तिसरा प्रश्न असतो 15 मार्काला. तिसरा कितीला? 15. चौथा प्रश्न असतो 5 मार्काला. असा हा 40 मार्काचा पेपर असतो लक्षात घ्या. किती मार्काचा असतो पेपर? 40 मार्काचा. प्रश्न पहिला 10 मार्काला, प्रश्न दुसरा 10 मार्काला, प्रश्न तिसरा 15, प्रश्न चौथा 5. किती झाले टोटल? 40 मार्काचा हा पेपर असतो. लक्षात असू द्या. मग जो भाग 2 आपण अभ्यासणार आहोत, ते भाग 2 मधील प्रश्न कुठून येणार आहेत? तर भाग 2 विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 चा जो पेपर जे पुस्तक आहे त्यामधून प्रश्न येतील. मग हा जो सिलेबस आहे, एवढे जे चॅप्टर दिलेले आहेत भाग 2 मध्ये त्यामधील काय येतील? प्रश्न येतील. पहिलं चॅप्टर काय आहे? प्रकरण लक्षात घ्या. अनुवंशिकता व उत्क्रांती. अनुवंशिकता व उत्क्रांती लक्षात घ्या. तर प्रकरण आहे सजीवांचे जीवन प्रक्रिया भाग 1. त्यामध्ये आपण पोषण या घटकाचा अभ्यास करतो. आपण जे जेवण करतो त्यामध्ये कोणकोणते घटक आपण यूज करतो खाण्यामध्ये त्याचा अभ्यास आपण प्रकरण 2 मध्ये करत असतो. तर अनुवंशिकता लक्षात ठेवा पहिलं चॅप्टर. दुसरं आहे सजीवांचे जीवन प्रक्रिया भाग 1. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे सजीवांचे जीवन प्रक्रिया भाग 2. यामध्ये आपण प्रजनन हे एक जीव दुसऱ्या जीवाला कसा जन्म देतो याचा अभ्यास आपण प्रकरण क्रमांक 3 मध्ये करत असतो. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रकरण क्रमांक 4 पर्यावरणीय व्यवस्थापन. हे आपला आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्याला आपण पर्यावरण म्हणतो. आपल्या आजूबाजूचा परिसर त्याला काय म्हणतो? पर्यावरण. मग त्याचे काय? व्यवस्थापन. कशा प्रकारे तो घाण होऊ नये यासाठी आपण कोणती व्यवस्था करतो? व्यवस्थापन. असा हा चौथं प्रकरण आहे लक्षात ठेवा. 5वं हरित ऊर्जेच्या दिशेने हा 5वं प्रकरण आहे. 6वं प्रकरण प्राण्यांचे वर्गीकरण. ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण असं हे चॅप्टर आहे. माणसांचे वेगवेगळे प्रकार, नंतर मनुष्य हा कोणत्या जातीमध्ये येतो, कोणत्या प्रजातीमध्ये येतो, त्यानंतर कोणत्या फॅमिलीमध्ये येतो, असा हा प्रकरण आहे. कोणते? तर प्राण्यांचे वर्गीकरण लक्षात ठेवा. त्यानंतर ओळख जीवशास्त्राची 7वं प्रकरण. त्यानंतर 8वं प्रकरण आहे पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान. त्यानंतर 9वं आहे सामाजिक आरोग्य म्हणजे सोशल हेल्थ. 10वं आहे आपत्ती व्यवस्थापन. अशा 10 चॅप्टर म्हणजे 10 प्रकरणावर 40 मार्क येतील. 40 लक्षात असू द्या. या 10 प्रकरणावर 40 मार्क येतील. म्हणजे लक्षात ठेवा. मग या 10 प्रकरणापैकी आपल्याला पेपर लिहायचा आहे. मग यातील सोप्या गोष्टी त्या तुमच्या येत असतील ते पाठांतर करून घ्या. जर एखादा टॉपिक तुम्हाला कठीण जात असेल तर तो सोडून द्या. कारण आपला मुख्य पेपराचा विचार केला तर मुख्य पेपर आपला 60 मार्काला येतो. परंतु 60 पैकी आपल्याला फक्त लिहायचे किती लागतं? 40 मार्क लक्षात असू द्या. 60 पैकी फक्त 40 मार्क आपल्याला लिहावे लागतात. मग यामधील एखादं चॅप्टर देखील आपण स्किप केलं तरी चालेल लक्षात असू द्या. परंतु किती चॅप्टरवर प्रश्न येणार आहेत? 10 लक्षात ठेवा. आता आपण प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असते ते पाहू. एकूण प्रश्नपत्रिका किती मार्काची असते? 40 मार्काची. बरोबर? किती प्रश्न असतात? 4 प्रश्न असतात. पहिला प्रश्न 10 मार्काला, दुसरा प्रश्न 10 मार्काला, तिसरा प्रश्न 15 मार्काला आणि चौथा प्रश्न 5 मार्काला असतो. 40 झाले. मग पहिला प्रश्न पाहू. पहिला प्रश्न किती मार्काला असतो? तर 10 मार्काला. यामध्ये ए आणि बी असे 2 सेक्शन असतात. किती? ए आणि बी असे 2 सेक्शन. मग
यामध्ये जो पहिला सेक्शन असतो तो असतो 5 मार्काला. किती मार्काला असतो? 5 मार्काला. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. कसे सर बहुपर्यायी म्हणजे काय? तर लक्षात घ्या, एखादा प्रश्न तुम्हाला दिलेला असतो. एखादा प्रश्न तुम्हाला दिलेला असेल आणि त्यामध्ये ऑप्शन दिलेले असतील. त्या ऑप्शन पैकी एक ऑप्शन त्या प्रश्नाचे उत्तर असेल, असा हा प्रश्न असेल मित्रांनो, लक्षात ठेवा. बहुपर्यायी प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 मधील ए हा सेक्शन बहुपर्यायी असेल, लक्षात असू द्या. आता प्रश्न क्रमांक 1 मधील बी हा सेक्शन, बी या सेक्शन मध्ये एका प्रश्नांची मी असं म्हणू शकतो, एक एक प्रश्न एक एक मार्काला असतो. असे 5 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात? 5 प्रश्न. किती मार्क असतात? एका प्रश्नाला 1 मार्क. मग 5 प्रश्नाला किती मार्क? 5 मार्क्स किंवा गुण, लक्षात ठेवा. मग ही 5ही प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील. हे प्रश्न सोपे असतात. एका वाक्यातील उत्तरे असू शकतात. रिकामी जागा बरोबर करा अशी असू शकतात. चूक की बरोबर याबद्दल असू शकतात. एखादं उदाहरण सॉल्व्ह करायला सांगितलेलं असेल, असे प्रश्न यामध्ये असतात. सोपी प्रश्न असतात. जर तुम्ही वरती फक्त वरती काही प्रश्न वाचले असतील, अपेक्षित वाचलेलं असेल किंवा पुस्तक वाचलेलं असेल, फक्त वाचण्याचा मूड करून, तरी देखील तुम्ही एका वाक्यातील उत्तरं लिहू शकतात मित्रांनो, लक्षात असू द्या. मग एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी एक गोष्ट आपल्या लक्षात पाहिजे. प्रश्न क्रमांक 1 बरोबर, यामध्ये ए हा सेक्शन असतो. तो किती मार्काला असतो? 5 मार्काला. कसा असतो सर हा? हा असतो बहुपर्यायी, म्हणजे एक प्रश्न दिलेला असतो, त्याचे काही ऑप्शन दिलेले असतात, त्यापैकी एक उत्तर त्याचं असतं, लक्षात ठेवा. त्यानंतर की हा घटक असतो, तो देखील 5 मार्काला असतो. मग किती प्रश्न येत असतात? एका प्रश्नाला 1 मार्क असे 5 प्रश्न यामध्ये येतात. मग ती प्रश्न सोपी असतात. चुकी बरोबर आहे का ओळखा. नंतर एखादी रिकामी जागा भरा किंवा असं येऊ शकतं, की टिंब-टिंब डॅश म्हणजे काय? असं यामध्ये येऊ शकतंय. कशामध्ये? प्रश्न क्रमांक 1 मधील त्या सेक्शनमध्ये, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला समजला. आता प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 हा देखील असतो 10 मार्काला. किती मार्काला असतो? 10. यामध्ये देखील ए आणि बी असे 2 सेक्शन असतात. लक्षात ठेवा. ए आणि बी सेक्शन. यामध्ये ए हा सेक्शन 4 मार्काला असतो. ए हा सेक्शन 4 मार्काला आणि बी हा सेक्शन 6 मार्काला असतो. परंतु ए या सेक्शनमध्ये 3 घटक दिलेले असतात आणि त्यापैकी 2 घटकांची उत्तर आपल्याला लिहावी लागतात. 3 प्रश्न दिलेले असतील आणि 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न सॉल्व्ह करणे कंपल्सरी आहे. त्या 2 प्रश्नांना 2-2 गुण असे 4 मार्क ए सेक्शनला मिळतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 यामध्ये बी हा सेक्शन, यामध्ये 5 प्रश्न असतात. 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. 5 पैकी किती? 3 प्रश्नांची उत्तर लिहिणं कंपल्सरी आहे. ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला येत असतील, त्याच प्रश्नांची उत्तर लिहा मित्रांनो, लक्षात असू द्या. सर्वच प्रश्न 5ची 5 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत का? तर लिहा. परंतु केव्हा? जेव्हा तुमचा पेपर कव्हर झाला तेव्हा. नाहीतर या ठिकाणी 3 पैकी 3 लिहिणार, या ठिकाणी 5 पैकी 5 लिहिणार, तर पुढे जेव्हा आपण जाऊ 5व्या प्रश्नामध्ये, चौथ्या प्रश्नाला वेळच पुरणार नाही. 2 तास समाप्त झालेले असतील आणि तुम्हाला वेळ पुरलेला नसल्यामुळे ते 5 ते 10 मार्काचा पेपर कसा राहील? कोरा जाईल, लक्षात असू द्या. त्यामुळे काय, 3 पैकी 2च लिहा जे येत असतील ते. त्यानंतर 5 पैकी 3च लिहा जे येत असतील ते, लक्षात असू द्या. मग प्रश्न क्रमांक 2 त्यामध्ये ए हा सेक्शन, लक्षात घ्या. लिहून सांगतो परत मी तुम्हाला. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये ए हा सेक्शन असतो. त्यामध्ये 3 प्रश्न दिलेले असतात. किती प्रश्न दिलेले असतात? 3. त्यापैकी लिहायचे किती? 2. एक प्रश्न 2 मार्काला असतो. 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत तर किती मार्क भेटतील? 4. असा हा ए हा सेक्शन 4 मार्काला असतो. किती मार्काला असतो? 4 मार्काला, लक्षात ठेवा. त्यानंतर बी हा सेक्शन, यामध्ये 5 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी आपल्याला 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. एक प्रश्न 2 मार्काला, 3 सॉल्व्ह करायचे आहेत. किती झालेत? 6. लक्षात घ्या. मग या ठिकाणी 5 पैकी जे 3 प्रश्न तुम्हाला इझिली याद असतील, 100% माहिती असतील, ते प्रश्नांची उत्तरं लिहून टाका मित्र. लक्षात असू द्या. एवढा बी हा म्हणजे प्रश्न क्रमांक 2 हा तुम्हाला समजलेला असेल. आता आपण प्रश्न क्रमांक
पाहू. प्रश्न क्रमांक 3 यामध्ये 8 प्रश्न दिले. प्रश्न 8 त्यापैकी लिहायचे किती आहेत? सॉरी लिहायचे किती आहेत? 5. 8 दिलेले आहेत, 5 लिहायचे आहेत आणि एक प्रश्न 3 मार्काला आहे. मग 5 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. 5 गुणिले 3 किती झाले? 15. प्रश्न क्रमांक 3 हा 15 मार्काला असतो. किती मार्काला असतो? 15 मार्काला. यामध्ये आपल्याला थोडं लाँग उत्तर लिहायचं आहे, लक्षात घ्या. मग जी प्रश्नांची उत्तर सोपं असतील, हा हा जो प्रश्न पॅटर्न आहे, तो देखील सोपा असतो. काही ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागा भरायला सांगितलेल्या असतात. काही ठिकाणी प्रश्न एखादी आकृती दिलेली असते, त्या संबंधित काही उत्तर असतात. काही ठिकाणी एखादा पॅसेज दिलेला असतो, त्या संबंधित काही उत्तरं सांगितलेली असतात. असा हा प्रश्न क्रमांक 3 असतो. यामध्ये आपल्याला 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 8 पैकी 5. एक प्रश्न किती मार्काला आहे? 3. मग 5 सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला किती मार्क भेटतील? 15. लक्षात असू द्या. एवढी 15 मार्काला हा प्रश्न क्रमांक 3 असेल. एवढं आपल्याला समजायला पाहिजे. आता शेवटचा प्रश्न. तो प्रश्न आहे 4था. हा किती मार्काला असतो? हा असतो 5 मार्काला. मग यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतात. किती प्रश्न? 2. सॉल्व्ह किती करायची? 1. एक प्रश्न किती मार्काला असणार आहे? 5. लक्षात ठेवा. मग यामध्ये थोडं लेंदी उत्तर असणार आहे. थोडं मोठं उत्तर असणार आहे. लक्षात असू. मग तुम्हाला समजलं असेल, की प्रश्न क्रमांक 1 ते 4 असणार आहेत. 1, 2, 3, 4. पहिला प्रश्न 10 मार्काला, दुसरा 10, तिसरा 15, चौथा 5. लक्षात असू द्या. या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये ए आणि बी असे 2 सेक्शन असतील. प्रश्न क्रमांक 2 मध्ये ए आणि बी असे सेक्शन असतील. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 8 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी 5 यांची उत्तर लिहायची आहेत आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये 2 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. लक्षात असू द्या. असा हा आपला पेपर पॅटर्न असणार आहे. मित्रांनो, तुम्ही यावर्षी 10वी ला आहात. पुढच्या वर्षी ते मित्र, मैत्रिणी किंवा शेजारी यापैकी कोणीही 10वी ला असेल, तर त्यांना आपल्या बॅचबद्दल सांगा. आपली बॅच 1 एप्रिलपासून सुरू होते. यामध्ये मी तुम्हाला सायन्स, विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1, भाग 2, त्यानंतर गणित भाग 1, भाग 2 आणि इंग्लिश. यामध्ये इंग्लिशमध्ये मी तुमची ग्रामरची देखील प्रॅक्टिस करून घेणार आहे आणि स्पीकिंग देखील शिकवणार आहे. जेणेकरून तुम्हाला स्वतःचं स्वमत, पत्रलेखन, नंतर निबंध लेखन, बातमी लेखन ह्या गोष्टी त्या स्वतःच्या हिमतीने लिहिता येणार. तुम्ही स्वतः ते पेपरमध्ये लिहू शकणार एवढ्या चांगल्या पद्धतीने मी तुमची तयारी करून घेणार आहे. लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्ही 10वी पास 100% होशाल. त्यामुळे तुम्ही मला आपल्या कोर्सची गरज नाहीये. परंतु तुमचे मित्र, तुमचे भाऊ किंवा तुमच्या शेजाऱ्यापैकी कोणीही 10वी ला असेल, त्यांना आपल्या कल्पवेध अकॅडमीबद्दल सांगा मित्रांनो. जर त्यांना काही अडचण येत असेल, तर त्यांना 70 38 47 50 40 या नंबरवर कॉल करायला सांगा किंवा मेसेज करायला लावा WhatsAppला. लक्षात असू द्या. तेवढं आपल्याला तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण 10व्या बोर्डची प्रश्नपत्रिका पाहू. जेणेकरून आपल्याला समजेल, की प्रश्नपत्रिका असते कशी. या ठिकाणी तुम्हाला दाखवल्यावर तुम्हाला थोडाफार कॉन्फिडन्स येईल. सेम तशाच प्रकारची क्वेशन पेपर प्रश्नपत्रिका तुम्हाला 10वीच्या बोर्डमध्ये येणार आहे. मित्रांनो, या प्रकारची क्वेशन पेपर असेल. या प्रकारची क्वेशन पेपर येणार आहे तुम्हाला प्रश्नपत्रिका. मग त्यामध्ये सर्वात अगोदर क्वेश्चन पेपर भेटल्यावर म्हणजे प्रश्नपत्रिका भेटल्यावर तुम्ही काय करणार तर तो सीट नंबर क्वेश्चन पेपरवर लिहिणं विसरू नका. कुठे लिहिणार? क्वेश्चन पेपरवर. या ठिकाणी सीट नंबर सांगितला आहे तर या ठिकाणी तुमचा नंबर तुम्ही अगोदर लिहा. जर प्रश्नपत्रिका हरवली ती जबाबदारी कोणाची असणार आहे? शिक्षकांची नसणार आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. त्यापैकी 2 सूचना महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे लक्षात घ्या. पहिली सूचना अशी आहे महत्त्वाची, आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा. या ठिकाणी तुम्हाला आकृती काढायला सांगितलेलं असेल. त्या ठिकाणी काय काढाव्या लागतील? आकृत्या काढाव्या लागतील. आणि 5वी सूचना दिलेली आहे. प्रत्येक मुख्य प्रश्न त्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी. आपण मागचे पेपर दिलेले असतील. तुम्हाला माहिती देखील असेल
परंतु माझं परत सांगणं आहे, नवीन प्रश्न नवीन पेजवर सुरू करा. तर लक्षात घ्या. लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला लिहिला, प्रश्न क्रमांक पहिला लिहिताना जर अर्ध्यामध्ये तो प्रश्न क्रमांक पहिला संपला, तर लगेच खाली प्रश्न क्रमांक 2 सुरू करू नका. प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये तुम्ही अ लिहिलं, ब लिहिला, ए आणि बी सेक्शन लिहिला, म्हणजे अ सेक्शन, ब सेक्शन लिहिला, तर लगेच तो प्रश्न संपल्यावर त्याच्या खाली जागा उरली, तर लगेच प्रश्न क्रमांक 2 लिहू नका. कारण बोर्डाने तसं सांगितलेलं नाही. बोर्ड सांगतंय आपल्याला, की नवीन प्रश्न नवीन पेजवर सुरू करा. मग या ठिकाणी अर्ध्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला संपलेला असेल. नवीन प्रश्न आपल्याला नवीन पेजवर सुरू करायचा आहे. लक्षात ठेवा. मग नवीन प्रश्न नवीन पेजवर सुरू करा. प्रश्न क्रमांक 2 लक्षात असू द्या. नवीन प्रश्न नवीन पेज लक्षात असू द्या. 2 सूचना महत्त्वाच्या होत्या. ते तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. अक्षर कसं काढा? सुटसुटीत. लक्षात असू द्या. चांगलं अक्षर काढा, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क मिळतील. पहिला प्रश्न आपण पाहिला. पहिला प्रश्न त्यामध्ये ए हा सेक्शन पाहत होतो आपण. तो कसा असणार आहे? बहुपर्यायी असणार आहे. लक्षात घ्या. मग बहुपर्यायी म्हणजे काय? की प्रश्न दिलेला असेल, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. मग पहिला प्रश्न दिलेला आहे. ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जेबरोबरच पाणी आणि टिंबटिंबचे रेणू तयार होतात. मग यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनपैकी जे उत्तर असेल, ते उत्तर तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे आहे. लक्षात ठेवा. मग उत्तरपत्रिकेमध्ये लिहिताना वाक्यात लिहिशाल. प्रश्न क्रमांक 1 लिहिणार, नंतर अ हा सेक्शन लिहिणार. त्यामध्ये 1 चा आकडा टाकणार. कोणता 1? तर रोमन संख्यामधील 1. त्यानंतर हे वाक्य लिहिशाल किंवा हे वाक्य लिहिशाल त्यानंतर बरोबरची खूण करून ते उत्तर ऑप्शन बरोबर असेल ते लिहा. असं करू शकता. मग किती प्रश्न आहे? प्रश्न क्रमांक 1 यामध्ये ए हा सेक्शन किंवा अ हा सेक्शन त्या किती प्रश्न येणार आहेत? 5. बहुपर्यायी किती असणार आहेत? 5 लक्षात ठेवा. किती मार्काला? 5 मार्काला. हा दुसरा, हा तिसरा आहे, हा चौथा आणि हा 5वा. रोमन संख्यामध्ये जो असतो तो काय असतो? 5 असतो. लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मध्ये सी हा सेक्शन, ब हा सेक्शन तो किती मार्काला असणार आहे? तो 5 मार्काला असणार आहे. बरोबर? 5 मार्क आणि किती प्रश्न असणार आहे? 5 प्रश्न. मग पहिला प्रश्न कसा आहे पहा. विसंगत पद ओळखा. 4 पदं दिलेली आहेत आणि त्यामध्ये विसंगत कोणतं ते ओळखायला सांगितलेलं आहे. असा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सहसंबंध ओळखा. ते मधुमेह, इन्शुलिन तर कॅन्सर बरोबर काय? तर सहसंबंधावर हा प्रश्न असतो. लक्षात ठेवा. त्यानंतर बरोबर वर देखील यामध्ये प्रश्न येतो. जीवतंत्रज्ञानाचे 2 व्यावहारिक उपयोग, उपयोग सांगण्यावर देखील यामध्ये प्रश्न येतो. आणि शेवटचं, मी मत्स्य प्राणी वर्गातील असूनही फुफ्फुसाद्वारे शोषण करतो, तर मी कोण? तर त्याचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. मग अशी 5 प्रश्न येतील ब या सेक्शनमध्ये. 5 प्रश्नांची आपल्याला लिहायची आहेत. लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. 2 मध्ये अ हा सेक्शन. तो सेक्शन कसला असणार आहे? कारणे लिहा याच्याशी संबंधित असणार आहे. लक्षात घ्या. मग हा ब हा अ हा सेक्शन कारणे लिहा असतील. त्यामध्ये 3 प्रश्न आलेले असतील. 3 पैकी 2 प्रश्नांची कारणे आपल्याला लिहायची आहेत. 3 पैकी 2 लक्षात ठेवा. कोणतेही 2. तिन्हीच्या तिन्ही लिहायचे आहेत का? तर नाही. पहिला, दुसरं आणि तिसरं असे 3 प्रश्न दिलेले आहेत. 2 प्रश्नांची कारणे आपल्याला लिहायची आहेत.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधील ब हा सेक्शन. ब या सेक्शनमध्ये काय सांगितलंय? खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 5 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2 त्यामधील ते ब हा सेक्शन लक्षात ठेवा. ब इंग्लिशमध्ये बी, मराठीमध्ये ब हा सेक्शन. तुम्ही लिहिताना काय लिहिणार? बी नाही लिहायचे तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये. काय लिहिणार? ब. लक्षात ठेवा. ब सेक्शन आहे तुमचा. मग त्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, अन्न साखळी पूर्ण करा. हिरव्या वनस्पती, तर हिरव्या वनस्पती कोण खातं? ससा. ससाला कोण खातं? तर अशी आपली काय अन्न साखळी पूर्ण करायची आहे, लक्षात घ्या. त्यानंतर फरक स्पष्ट करा असा देखील प्रश्न त्यामध्ये येतो. मत्स्य प्राणी, मत्स्य प्राणी वर्ग आणि सरीसृप प्राणी वर्ग असा हा प्रश्न आहे. त्यानंतर हा प्रश्न त्यांनी दिलेला आहे की खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून या आपत्तीचे कोणतेही 2 परिणाम सांगा. आपत्ती या ठिकाणी दिलेली काय दिसतंय? खूप सारं पाणी पडलेलं बरोबर. रेल्वे गाडी पाण्यामध्ये बुडलेली आहे आणि विचारलेलं काय? परिणाम काय होणार आहे? या ठिकाणी परिणाम दिसतोय. सॉरी, त्या ठिकाणी तुम्हाला 2 चित्र दिसत आहे. त्यावरून तुम्ही परिणाम सांगू शकणार आहात. या ठिकाणी रेल्वे पट्ट्यावर पाणी जास्त भरलेलं, रेल्वे गाड्या धावणार आहेत का? तर नाही. जर रस्त्यावर पाणी जास्त भरून घेतलं तर काय होईल? रस्ते पाण्याखाली जातील, रस्त्यावर गाडी चालणार नाही, वाहतूक काय होईल? ठप्प होईल. लक्षात असू द्या. त्यानंतर असं म्हणू शकतो, शेतामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर काय होईल? शेतीचे नुकसान होईल. लक्षात असू द्या. असा आपण परिणाम लिहू शकतो. त्यानंतर चौथा प्रश्न दिलेला आहे, ताण-तणाव कमी करण्यासाठी कोणते 4 मार्ग लिहा. सामाजिक आरोग्य यावर हा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. सामाजिक आरोग्य हा जो टॉपिक आहे तो सोपा आहे. तर तुमच्या मर्जीने देखील तुम्ही आहात. ताण-तणाव कमी करण्यासाठी 4 उपाय किंवा मार्ग. ताण-तणाव म्हणजे टेन्शन जे माणसाला येतंय, ते कमी करण्यासाठी कोणते उपाय तुम्ही सांगाल? त्या संबंधी हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. 5वा प्रश्न, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. संकल्पना चित्र म्हणजे अशी आकृती आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये काढावी लागेल. मध्ये प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी त्या संबंधित घटकामध्ये त्याच्याशी रिलेटेड शब्द लिहायचे आहेत. ही आकृती काय करायची आहे? पूर्ण करायची आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो, प्रश्न क्रमांक 2 यामध्ये बी हा सेक्शन यामध्ये 5 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहे. 3 प्रश्न जे सोपे असतील त्यांची उत्तर लिहा. सपोज मला प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी हे येत नसणार, ते मी घेणार नाही. मला येतंय सोपं कोणतं? मला ताणतणाव कमी करण्यासाठी 4 उपाय, तो सोपा प्रश्न आहे. त्यानंतर निरीक्षण केलं मी 2 चित्रांचं, त्यांचे काय परिणाम लिहू शकतो पावसाबद्दल. त्यानंतर अन्न साखळी मी पूर्ण करू शकतो. ते साधे 3 प्रश्नांचे उत्तर मी लिहू शकणार आहे. कारण सोपं आहे. कठीण आहे का ते? ते नाही. जर तुम्ही अभ्यास केलेला नसेल, तरी देखील तुम्ही याची उत्तर लिहू शकणार आहेत. मग या ठिकाणी मी फरक स्पष्ट करा लिहिणार नाही आणि शेवटची आकृती काढणार नाही. कारण वेळेच्या अभावी माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय सांगितलेलं असेल? प्रश्न क्रमांक 3 मध्ये 8 प्रश्न दिलेले असतील आणि त्यापैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा असे सांगितलेले असेल. प्रश्न क्रमांक 3. यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतील. अनुवंशिकता म्हणजे काय? आणि त्यांचे बदल कसे घडतात हे स्पष्ट करा. नंतर विभाजनाच्या 4 अवस्था आणि कोणत्याही 2 अवस्थेचे स्पष्टीकरण. त्या प्रकारे 8 प्रश्न तुम्हाला यामध्ये दिलेले असतील. 8 पैकी किती प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत? तर 5 लक्षात ठेवा. 5 प्रश्न, 1 प्रश्न किती मार्काला? 3 मार्काला असणार आहे. 5 प्रश्नांची उत्तर लिहिली किती मार्क भेटतील? 15 मार्क भेटतील. लक्षात असू द्या. आणि शेवटचा प्रश्न, चौथा प्रश्न. यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील. 2 प्रश्नापैकी एका प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. हे प्रश्नाचं उत्तर थोडं मोठं असेल. 5 मार्क आहेत तुम्हाला. काय असेल? मोठं, थोडं व्यवस्थित लिहा, अक्षर सुटसुटीत काढा. 2 पैकी एकाचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपली 40 मार्काची काय असेल?
प्रश्नपत्रिका असणार आहे. लक्ष असू द्या. किती मार्काची? 40 मार्काची. त्या ठिकाणी हे लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल, मला आशा आहे. जर जास्त समजलं नाही, तर एवढं देखील समजायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये ए आणि बी सेक्शन आहे. ए सेक्शनमध्ये बहुपर्यायी प्रश्न लिहायचे आहेत. बी सेक्शनमध्ये एका वाक्यातले उत्तर लिहायचे आहेत. म्हणजे एका मार्काचे प्रश्न असतील ते उत्तर लिहायची आहेत. नंतर प्रश्न क्रमांक 2 यामध्ये अ आणि बी, ए आणि बी किंवा अ आणि ब असे 2 सेक्शन असणार आहेत. 2 घटक मी म्हणू शकतो. हा घटक 4 मार्काला यामध्ये 3 प्रश्न म्हणजे कारणे लिहा प्रश्न असेल, त्या 3 प्रश्न दिले असतील त्यापैकी 2 उत्तर लिहायची, 2 प्रश्नांची उत्तरं. त्यानंतर बी मध्ये 5 प्रश्न दिलेले असतील त्यापैकी 3 जणांची म्हणजे 3 प्रश्नांची उत्तरं मला लिहायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये 8 पैकी 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये एकाच प्रश्नाचं उत्तर मला लिहायचं आहे. एवढ्या गोष्टी देखील तुम्हाला समजल्या, तरी देखील मी असं म्हणेल, मला मी जे शिकवतोय ते समजतंय. लक्षात असू द्या. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आपल्या अकॅडमीबद्दल मी 1 एप्रिलपासून सुरू करणार आहे, त्याबद्दल तुमच्या मित्रांना नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.